ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण सावंतवाडीतून निघतोय आणि चाललोय आता आजीची चूल बघायला, म्हणजेच देवबागला आपण चाललोय. सिंधुदुर्ग देवगडमध्ये, देवगड नाही देवबागमध्ये, देवबाग वेगळा आणि देवगड बघला वेगळा आहे. चला तुम्हाला दाखवतोच. इथून आता आपल्याला राईट मारायचं आहे. चला आपण आहे कुडाळला. कुडाळला बघा मस्त की CNG पण भेटले आपल्याला, तर इथं CNG भरून घेऊ आपण आणि मग पुढे निघू देवबागकडे. रस्ता बघा कसं आहे, लाल मातीचं रस्त्याचं काम चालू आहे. आणि यो रोड जो आहे ना, यो नवीन रोड आहे. पहिला जो रोड होता तो थोडा म्हणजे हे होता असा डांबरीकरण आणि हे, यो आता नवीन रोड बनवले जाई बाहेरचे बाहेर. आपण देवबाग बीचला पोहोचलो. गाडी मस्त पार्किंगला लावलं इथं. इथून जाऊ आता डायरेक्ट बोटिंगला. चला पहिला जायचं बोटिंगला जायचं होतं, पहिला नाश्ता करू आपण. बघू शकता आपण आता चालू आहे बोट रायडिंगला. दाखवतो तुम्हाला. चला आपला कुशाल मित्र नाही आहे, तो गेला, आपण लेट झालो म्हणून. मग आता त्याने मित्राला आपल्याला अरेंज करायला सांगितले एक बोट. चला आपली बोट निघलेली आता इथून. तो आपल्याला इथून जी समोर येल्लो बोट आहे ना, याच्यामध्ये शिफ्ट करतोय. या समोरच्या राजेश भाई फायनली आपण निघलेलं आहे. आपली बोट आता निघली बघा, मस्त सुसाट एकदम. या हे खाऊ काय घेतले ते? चिकी नारळाची चिकी. नारळाची घे. तुम्ही काय घेतले अजून दाखव तर बघ. आणि किशोरच्या घरी आवला कॅन्डी आवला. चला काय आपलं मस्त पैकी आता निघलेलं. वा 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 वा. बघू शकता आपण आता सुनामी आयलंडच्याकडे चाललोय. जो आहे ना, हा सुनामी आयलंड आहे. इथं भरतीच्या वेळेस पाणी जातो आणि नंतर कमी होतं इथं पाणी. आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आपण चाललो आता बीच बघायला. ते आजीची चूल म्हणतात तिथं, आणि लाईट हाऊस वगैरे सर्व बघायचं आपल्याला. तर सर्व दाखवेल आपल्याला तिथं बघा. समोर कायाकिंग करतात ती लोक. नारळांची झाडं बघा. देवगड नाही, मालवण मध्ये. मालवण देवबाग. क्रोकोडाईल पॉइंटला आलेलो आपण. समोर सेफ बघा कसा सेम याच्यासारखा दिसतो ना, आपले मगरी सारखा. काही थोडी आपल्याला माहिती सांगितली इथली. इकडचा हा ही कर्ली गाडी आहे. आणि ठीक आहे, हे सिगल आयलंड आहे. हा तो तिथं समोरचा तो. आणि हा क्रोकोडाईल पॉइंट आहे. काहीच बघू शकता मस्त पैकी असा व्ह्यू, सुंदर नजारा. इकडे बघा मस्त की सगळे बसल्याने आणि खाण्याचा आनंद घेतात. चिक्की खातात, पाणी पितात.
आता इथं डॉल्फिन पॉईंटला आल्या. जर आपल्याला समजा जर असेल नशिबात तर दिसतील डॉल्फिन. तो बघा हे समोर निघले, हे बघ हे इथे समोर गेले. गाईज खूप डॉल्फिन बघितले, 2-4 ते लगेच खाली जातात कारण जास्त. हे बघा समोर बघा, इथे बघा समोर बघा, हे बघा डॉल्फिन बघू शकता. तुम्हाला कॅमेऱ्यात नाही दिसत. हा दिसत. हे बघा जो लाईट हाऊस आहे, या लाईट हाऊस जवळच जायचं. इथून एवढा लांबून मी झूम केलाय, पण आता तो ॲक्च्युली एवढा लांब आहे अजून, कम से कम 10 किलोमीटर ते 10 किलोमीटर असेल. आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आता थोडाच लांब आहे अजून. कॅमेऱ्यात मी झूम केलं म्हणून एवढा जवळ दिसतो तो लाईट हाऊस. बघा किती लांब आहे अजून. अशा तऱ्हेने आपण लाईट हाऊस जवळ पोहोचलेलो आहोत. बघा समोर लाईट हाऊस दिसते आपल्याला. हा नवीन आहे ना, समोर दिसतो तो जुना आहे. हा जुनावाला आहे लाईट हाऊस. हा जुना लाईट हाऊस. हा जुना लाईट हाऊस आहे आणि हा नवीन लाईट हाऊस आहे. बघा ही बोट आता चालली रिटर्न. त्यांचं बघून झालेलं आहे. कंप्लीट 1 घंटा लागला आपल्याला इथे यायला. खोल समुद्रामध्ये बघा काही बघू शकता तुम्ही. माताजी चुलचे इथं आहे आपण. हा जो आहे लाईट हाऊस आताचा नवीन. तो समोरचा राईटचा जो आहे ना, हा जुना लाईट हाऊस आहे त्यांच्यात. आणि हा आता काम करून ही म्हातारी चित्र बघा समोर जाऊ. हो इकडं बघा. यो बघा फवारा बघा. यस थोडं पाठी ठेवा का. कडक थोडं पाठी ठेवा का. थांबा ये कडक. हो तसंच. हो कडक. एक नंबर. इकडं बघा जबरदस्त भारी असा व्ह्यू, एकदम कडक. अमेझिंग. दिसते ना समोर समाधी, ज्यांनी लाईट हाऊस बांधली त्याची. हो ठीक आहे चला आता पुढे जाऊया आपण. हाच भाऊ पॉइंट महत्वाचा आहे. इकडे बघा.
शूटिंग सुरू आहे हा. शूटिंग सुरू हा. उभे राहलात तरी चलात. घट्ट उभं राहू हा. घट्ट उभं राहू. किंवा तुमच्या उजव्या साईडला दिसेल ही म्हाताऱ्याची ढोल आहे. बघा इथे बघा, हे बघा काही बघू शकता. हे बघा हा हा हा. ही वाली हे बघा म्हातारीचे हे आहे इथे दाखवलं त्याने. रॉक्स बघा अमेझिंग अमेझिंग एकदम जबरदस्त वारी. मस्तपैकी जाऊया जे पॉईंट होते बघायला. जे गोष्टी लोक इथे येतात बघायसाठी ती म्हातारीची चूल ती पण आपल्याला बघायला भेटली आणि आपल्या ब्लॉगमध्ये पण घेतली आणि व्हिडिओ पण काढले. बसले समुद्र पाण्यामध्ये बसले.
आपल्या बेटावरती आलेलो आहोत आणि ते आता इथून आपण उतरू आणि जाऊया जेवायला पहिला, मग पुढचा प्रवास करणार आहे आपण. चला, हा आपला मित्र कुशाल. काय बोलतो? तुला मी बोललो ना की मी येईन म्हणजे येईन. असं थाली घेतलेली आहे आपली याची कोळंबी, काही चिकन घेतलेली आहे. चला या जेवायला मस्त घ्या. मी आता जेवतोय, हा. डिस्टर्ब करू नका मला, हा. खाऊन द्या मला थोडं थोडं. आणि फोन वगैरे पण नका करू, नाही का? हा, कोणी फोन नका करू. राजेश पण ते सांगतो. ते जेवण वगैरे झालेलं आपलं आणि तिकडनं फिरून पण आलेलो ना. आता आपण निघून जाऊ इथून, बघूया आपल्याला कुठं कुठं जायचं आता. आणि यांचं काय डिस्कशन चालू आली सध्या, का इकडं गणपतीपुळेला जायचा का गुहागरला जायचा का कोल्हापूरला जायचा. आता ते गाडीत बसूनच आपण डिस्कस करू. इथून काजू घेतल्या, आता इथून आम्ही आहे ना डायरेक्ट गुहागरला झाल्या. आणखी एक आपल्याला फार्म हाऊस मिळालेला आहे, तर आपण तिकडे चाललो आहे भाऊजींच्या आपल्या. चला, तिकडे निघल्यापासून आता CNG भेटला, मग तेव्हा संपला नव्हता पण आताच आपला संपाला आलाय. CNG नाही आहे, गाडी नाही आहे भाई. आम्ही आता ना लांजाच्या पाठीमागे आहोत. आता आम्ही चाललो कुठं दुसऱ्या ठिकाणी फार्म हाऊसवर चालल्या. तर इथून म्हणजे पहिला आपल्याला फार्म हाऊसवर जाऊ आणि उद्या आपण जाऊ गणपतीपुळेला. तर याला आठवण मध्ये दिली, घरी जायची वेळ आली तरी मध्ये चम्मच गोला घाला ना म्हणतं, हे भूषण सांगतं. तर आता त्याला बरं सांगलं, मी आता बोलतो त्याला, बरं एक काम करू, उद्या गणपतीपुळेला चालल्या ना, मग तिथे तर असतं असेल 100%, मग तिथं खाऊ बरं आपण चम्मच गोला मस्तपैकी. इथून आता लांजा 17 किलोमीटर आहे. बघा सूर्यदेव वगैरे असं मस्तपैकी आल्यावरती. आता लांजाला आलो आपण, लांजामध्ये पोचलोय. इथून तरी अजूनपर्यंत बघा 104 किलोमीटर जायचं आपल्याला. फार्म हाऊस गुहागर. पण CNG पण भेटला, तो पण ऑनलाईन, कारण आपल्याला आता अजून जायचं पुढं 80 किलोमीटर. मग त्याच्यासाठी आपल्या गाडी गॅस पाहिजे, कारण आतमधला रस्ता आहे, आतमध्ये हाय नाही आहे. मग त्याच्यासाठी आपण इथंच गॅस भरून घेतले. बघा आमचा गाडीवाला सेट स्वतः आपला CNG चे साईडची हवा चेक करतोय. पॉईंट कमी होती. आपण आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीला फार्म हाऊस झाल्या तिकडे. तर आहे ना आपल्या लोकेशनवर पोचलो आहे. इथे बघा हा पाठीमागं घर दिसतं ना, हेच आपला तारे भाऊजींचा घर आहे. आणि समोर बघा इथे हे समोर समुद्र आहे. हे बघा समोर समुद्र, हे बघा जस्ट या घराच्या बाजूलाच समुद्र आहे. बघा लोकेशन किती भारी आहे. गुहागरमध्ये आहो बिन. आणि इथं ब्रिज आहे, इथे पण समुद्रच आहे, सगळं पाणी पाणी आहे बघा सगळीकडे. चला आता आपण जाऊया आतमध्ये, थोडी तयारी करायला जेवणाची आपल्या.